महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी भंडारा जिल्ह्यामध्ये, नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यामधून प्रचाराचा धडाका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा मुख्यमंत्री घेणार आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक। मुंबईच्या बांद्रा येथील MIG मध्ये बैठकीचं आयोजन। आमची शिवसेना नकली असायला तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरे यांचा अमित शहांना सवाल। तुमच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? ठाकरेंचं प्रत्युत्तर। वाढवण बंदर होऊ देणार नाही, पालघरमधून उद्धव ठाकरे यांचा एल्गार। तर वाढवण बंदर झालं तर मोदींच्या मित्रांच्या घशामध्ये जाणार, उद्धव ठाकरेंची टीका। तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा, मी 2.5 वर्षात काय केलं ते सांगतो, उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान। महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं नाही, फक्त माझं नाणं चालणार, अशी दरपोक्ती आणि अहंकाराची भाषा उद्धव ठाकरेंनी केली। महाराष्ट्रामध्ये फक्त माझं नाणं चालणार असून तुम्ही काँग्रेसला कवडीमोल ठरवून टाकलं, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोस्ट। भाजपनं 10 वर्षात काय केलं ते सांगावं, मी 2.5 वर्षात काय केलं ते सांगतो, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान। उद्धव ठाकरे 2.5 वर्ष फक्त फेसबुक लाईव्ह करत होते, कोमट पाणी प्या म्हणत होते। उद्धव ठाकरेंच्या आव्हानावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे उद्धव ठाकरे घरामध्ये लपून बसले, त्यांना पालघरमध्ये जाण्याचा आणि बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। भाजपचे अतुल भातखळकर यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। भाजपचा 400 पारचा नारा हा दर्प, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांची टीका। ईडीमुळे जनतेमध्ये चीड, कीर्तिकर यांचं विधान। मुलगा अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून त्रास दिला जातोय, गजानन कीर्तिकर यांचा आरोप। देशामध्ये भाजपला जनतेचा भक्कम पाठिंबा असताना ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजे, खासदार गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य। पुत्रप्रेमापोटी गजानन कीर्तिकर यांनी अशी वक्तव्य केली। भाजपचे आमदार अमित साटम यांची कीर्तिकरांवरती टीका। उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना शिवसेनेची उमेदवारी, सूत्रांची ABP महाझाला माहिती। शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढील 2 दिवसात अधिकृत जाहीर केली जाणार असल्याची माहिती। वायकरांना उमेदवारी देऊन दाखवा, खरी शिवसेना कोण हे कळेल। राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमामध्ये रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीबद्दल अनिल परब यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना संपवायची भाजपची स्ट्रॅटेजी, निगेटिव्ह सर्व्हे दाखवत शिंदेंच्या जागा कमी केल्या जातात, अनिल परब यांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण ते लोकांना माहीत आहे, लोक मला मतदान करण्यासाठी उत्सुक, नारायण राणेंचं वक्तव्य। मी काही चुकीचं बोललो नाही, आम्ही 5 कोटी विकास निधी देण्याचं भाषणात सांगितलं। संजय राऊतांना वाटत असेल तर त्यांनी तक्रार करावी, खासदार धनंजय महाडिक यांचं स्पष्टीकरण। राज्यामध्ये महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येणार, मात्र राज्यामध्ये काँग्रेसची एकही जागा विजयी होईल अशी परिस्थिती नाही, धनंजय महाडिक यांचं वक्तव्य। विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता। विशाल पाटील समर्थकांनी घेतलेले 2 अर्ज, या अर्जांसंदर्भात विशाल पाटलांकडून अद्याप खुलासा नाही। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा 2 ते 3 दिवसांमध्ये मार्गी लागेल। 2 दिवसात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागा जाहीर होतील, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसह घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट। महायुतीच्या उर्वरित जागांचं वाटप लवकर करा ही मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार। मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते सांगलीमध्ये त्याला आमचा पाठिंबा असेल, हेमंत गोडसे यांचं वक्तव्य।
भिवंडीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिवसैनिकांसाठी बैठकीचं आयोजन। नाराज असलेल्या शिवसैनिकांची बैठकीमध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची धारावी लेबर कॅम्प परिसराला भेट। धारावीचा पुनर्विकास कोण करतंय, तो कोणाचा माणूस आहे? आदित्य ठाकरेंची महायुतीवरती कठोर टीका। जो घरात वफादार राहिला नाही तो घराबाहेर काय वफादार राहणार? राहुल शेवाळ्यांवरती आदित्य ठाकरेंची बोचरी टीका। वाढवण बंदराला आमचा पूर्ण विरोध असल्यानं आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत। माकपचे नेते अशोक ढवळे यांचं वक्तव्य। सोबत असलेल्यांना घेऊन सन्मानानं निवडणूक लढणार। काहींना समस्या असेल तर त्यांच्याशिवाय लढण्याची तयारी। फडणवीसांच्या भेटीनंतर जयकुमार गोरे यांचं माडा संदर्भात विधान। गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे। यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, तुषार गांधींचं आवाहन। तुषार गांधींचं विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणार। निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका। प्रकाश आंबेडकरांनी तुषार गांधींचा घेतला समाचार। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपूरमध्ये घेतली फडणवीसांची भेट। रामराजे आपला प्रचार करत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा। माड्यासंदर्भात बैठकांवरती बैठका। आलबेल नाहीच, बटन दाबलं आणि समस्या सुटली असं नसतं तर चर्चेतून तोडगा काढावा लागतो। फडणवीसांच्या भेटीनंतर रणजितसिंह निंबाळकर यांचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना ओबीसी बहुजन पार्टीकडून माढ्यातून उमेदवारी। प्रकाश शेंडगेंची पत्रकार परिषद घेऊन घोषणा। माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण उपस्थित। युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची बाईक रॅली। निवडणूक कोणी जातीवरती घेऊन जाऊ नका, बच्चू कडू यांचा सल्ला। काँग्रेसनं देशभरातून न्याय यात्रा काढली, मात्र महाराष्ट्रामध्ये तिचं रूपांतर अन्याय यात्रेमध्ये झालं। सांगलीमध्ये अन्याय, उत्तर मुंबईमध्ये अन्याय, दक्षिण मुंबई काँग्रेस अध्यक्ष सीट न मिळाल्यानं अन्याय। त्यासोबतच आशिष शेलार यांची टीका। उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये सभा झाल्यावर बोईसर ते वांद्रे उद्धव ठाकरेंचा लोकलनं प्रवास। ठाकरेंसोबत संजय राऊत आणि इतर शिवसेना नेते उपस्थित। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीमध्ये संकल्प मेळावा। मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं महायुतीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू। शिवसेनेकडून प्रचार गीत लॉन्च। उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दिवसकालीन मेगा ब्लॉक। रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानं रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांकडून यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघांचा आढावा। हिंगोली आणि यवतमाळमध्ये मोठ्या फरकानं विजय होणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास। महाविकास आघाडीच्या सरकारनं इगोनं अनेक प्रकल्प बंद केले होते, ते आपण सुरू केले। विकासाकडे नेणारे हे राज्य आहे, त्यामुळे राजश्री पाटील यांना मत म्हणजे विकासाला मत। यवतमाळच्या संवाद बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3 लाखांपेक्षा अधिकची मतं घेऊन विजय होणार, राम सातपुते यांनी व्यक्त केला विश्वास। वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार पक्षाची आर्वीमध्ये जाहीर सभा। सभेला जयंत पाटील यांची उपस्थिती। मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला धक्का। भाजप उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष संजीव कलकोरी यांची भाजपला सोडचिठ्ठी।
वंचितमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वीच संजीव कलकोरी यांना उमेदवारी जाहीर। मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी पनवेलमध्ये महायुतीचा मेळावा। गेल्या 10 वर्षात आपण अनेक विकास कामं केली असल्यानं जनता आपल्याला निवडून देईल, श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला विश्वास। अकलूजमधून अनेक सहकारी भेटायला आले, त्यामध्ये धैर्यशील यांचं नाव पुढे आलं। पक्षप्रवेश झाल्यानंतर धैर्यशील मोहितेंची उमेदवारी जाहीर होईल, शरद पवारांची माहिती। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली काय आणि पिपाणी हाती घेतली काय याचा महायुतीच्या उमेदवाराला फरक पडणार नाही, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची टीका। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि राहुल कुल यांचे विरोधक नामदेव ताकवणे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। 15 एप्रिलला दौंड तालुक्यातील यवतमध्ये होणार पक्षप्रवेश। खासदार भावना गवळी सुद्धा आमच्या सोबतच, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचं वक्तव्य। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पहिल्याच दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिला अर्ज दाखल। शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणेंकडून प्रचाराला सुरुवात। आष्टी तालुक्यामध्ये सोनावणेंची चक्क बैलगाडीतून काढली गावकऱ्यांनी मिरवणूक। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। तारा राणी पक्षाच्या वतीनं आवाडे निवडणूक लढवणार, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का। सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेस भवनाच्या इमारतीमध्ये काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसला। सांगलीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्यानं पदाधिकाऱ्यांची तालुकानिहाय बैठक घेऊन आक्रमक भूमिका। विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून आज कार्यकर्त्यांची बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता। लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध, तसंच 75% अधिक मतदान व्हावं यासाठी निवडणूक विभागाच्या मार्फत विविध उपक्रम। नगरच्या निघोज येथील मळगंगा नदीची 22 एप्रिलपासून यात्रा, मात्र यात्रोत्सवामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। उत्सव काळामध्ये कुकडी कालव्यातून नदीला पाणी सोडलं नाही तर मतदानावरती बहिष्कार घालणार असल्याचा निघोज ग्रामस्थांचा निर्णय। रायगड मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यासोबत लढत। सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना लढत देण्यास मी सक्षम, मराठा समाज माझ्या पाठीशी, कुमुदिनी चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास। रायगडच्या दिघी येथे कोळी महिलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा पक्षप्रवेश। नाशिकमधील येवल्यामध्ये माथाडी कामगार आणि शेतकरी यांच्यामध्ये येवल्यात राडा। खासगी जागेमध्ये व्यापारी यांनी बाजार समिती सुरू करण्यास माथाडी कामगारांचा विरोध। राड्यामध्ये शेतकरी जखमी। गारपिटी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना, तसंच नुकसानाचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। प्रशासनाने शेतकऱ्यांना उघड्यावरती टाकू नये, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। सलग 4थ्या दिवशी लातूर शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। प्रशासनाच्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 9 जनावरं दगावली। लातूर आणि जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी फळबागांचं नुकसान। लातूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। जिल्हा प्रशासनानं नुकसानाची माहिती घेतली आहे। प्रशासन दखल घेत असल्यानं लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची माहिती। 2 दिवस झालेल्या अवकाळीमुळे अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 55,596 हेक्टरवरील पिकाचं नुकसान, तर 1,566 घरांची पड झाली। वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोड मालेगाव तालुक्यामध्ये गारपीट आणि गारपिटीमुळे खरीप आणि रब्बी पिकांचं नुकसान। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सलग 4थ्या दिवशी वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील उंडण गावामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू।
जावेद शेख असं मृत व्यक्तीचं नाव. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. आंबा, टरबूज यासह भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान. नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका. शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं लावली हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे उडाले पत्रे. पंढरपूरमध्ये वादळी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. दोकटे वस्तीमध्ये नारळाच्या झाडावरती वीज पडल्यानं झाड जळून खाक. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीनं झोडपलं. गारपिटीचा टोमॅटो पिकाला मोठा फटका. बुलढाण्यातल्या अनेक भागांमध्ये सलग चौथ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मेहकर, मोताळा तालुक्यामध्ये गारपिटीमुळे मोठं नुकसान. त्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी. शेताच्या बांधावरती जाऊन घेतला नुकसानाचा आढावा. बीडच्या धारूर तालुक्यातील नुकसानाच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पाहणी. चोरंबा, सोनीमोहा, आंबे वडगाव या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर. मराठवाड्यामध्ये गारपिटीमुळे 2716 हेक्टर पिकांचं तर 777 हेक्टरवरील फळपिकांचं नुकसान. निवडणुकीच्या तोंडावरती सिंदखेड राजा येथील तहसीलदार सचिन जयस्वाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टरला सोडण्यासाठी घेतली 35,000ची लाच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये पीएमपीच्या काही बस मार्गांमध्ये बदल. पुणे महामंडळाची माहिती. पात्र असो वा नसो, सर्व धारावीकरांना नवीन घरं मिळणार. त्यांना की टू की सोल्युशन प्रदान केलं जाणार. धारावीकर थेट नवीन घरामध्ये जाऊ शकणार. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.